नमस्कार मंडळी, मी चैतन्य आणि तुम्ही ऐकताय ओपन फ्रेम, आपल्या खास पॉडकास्टचा पहिला एपिसोड. मित्रांनो, आपण सगळे मुलाखती पाहतो जेव्हा एखादा व्यक्ती यशस्वी होतो, मोठा होतो. पण ते यशस्वी होण्या अगोदरचा जो प्रवास आहे, जी धडपड आहे आणि त्याला जी स्वप्न पूर्ण करण्याची जी इच्छा आहे, जी अपयश आहे, त्यानं जे केलेलं सुख आहेत, हे फारसं कोणी रेकॉर्ड करतच नाही, कोणी कॅप्चर करतच नाही. पण मी आहे ना, म्हणूनच आजचा आपला पॉडकास्टमध्ये आपण त्यांची जर्नी, पाहुण्याची जर्नी आधीपासूनच रेकॉर्ड करून ठेवणार आहेत. जेणेकरून की जेव्हा ते इन फ्युचर सक्सेसफुल होतील, जेव्हा त्यांची स्वप्न पूर्ण होतील, तेव्हा हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी एक आठवण, एक माइलस्टोन बनेल. तर आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट येणार आहेत, तो माझा खूप जुना मित्र आहे. ऍक्टिंगच्या सेटवरच भेटलेला होता मला एका मूवीच्या. त्याचं नाव आहे आकाश भंडारी उर्फ आकाश जैन. तर चला मंडळी, सुरू करूया असा पॉडकास्ट. तर आकाश, खूप खूप स्वागत आहे तुझं ओपन फ्रेम पॉडकास्ट मध्ये. खूप दिवसांना आपण भेटतोय. येस, कसं वाटतं? मस्त वाटतंय, कारण खूप दिवसानंतर भेटलोय, प्लस तू काहीतरी नवीन स्टार्ट केलंय, सो भारी वाटतंय. यायला त्रास झाला खूप. कसं काय? कारण नाही मेट्रो नाही म्हणू परत मी यायला त्रास झाला नाही. अरे वा, मस्त. तर ना आपण असे प्रश्न विचारणार आहेत जेणेकरून की सगळ्यांना शिकायला मिळेल. आणि जसं की तू एक स्ट्रगलिंग ऍक्टर आहेस, तर तू होशील सक्सेसफुल अशी आशा आहे माझी. आणि तुला व्हायलाच पाहिजे, कारण की आता पॉडकास्ट आपण इतकं बजेट लावून शूट करतो, तर ते निघायला पण पाहिजे. निघाल. तर मग प्रश्न आपण सुरू करूया, पण त्याआधी हलके हलके प्रश्नाच्या आधी ना आपण एक जड प्रश्न विचारूया, थोडं बाकीचे लाईट वाटतं. ठीक आहे? तर सध्याला जे तुझे आहेस परिस्थिती आहे, जी लाईफ आहे, तू स्ट्रगल करतोयस, ऑडिशन देतोयस आणि खूप ठिकाणी फिरावं लागतं वगैरे, माहिती आहे. तर सध्याला जी तुझी लाईफ आहे ती एका शब्दात जर तुला सांगायची झाली, तर तो शब्द कोणता? अतरंगी. अतरंगी? हो, कारण का? काही अशा म्हणजे हे होतात की शूट येतं, शूटला जेव्हा जातो तिथं कॅन्सल होतं, नाही तर मग खूप जास्त वेटिंग करायला लागतं. कधी कधी म्हणजे त्यांना मेसेज पाठवतो, पण मेसेज बघतच नाही, सीन पण नाही करत. म्हणजे असे आहेत की जे काही मित्र आहेत ज्यांना ऍक्टिंग मधलं एवढं नाहीये, जेन्युइनली नाहीये, ते स्वतः पण एक्सेप्ट करतात. इंटरेस्ट पण नाही आणि प्लस त्यांना एवढं नॉलेज पण नाही, मग त्यांना प्रोसेस नाही माहिती, ते सिलेक्ट होतात. आणि लाईक माझं प्रोफाईल पाठवली की मग ते थोडंसं गडबड होती, मग असे अतरंगी विषय चालू होता तो, त्यामुळे अतरंगी. मस्त. ज्यांना ऍक्टिंग येत नाही ते पण सिलेक्ट होतात असं म्हणलं. काय रिझन असेल ते सिलेक्ट होण्याचं? लुक्स. हो, मॅटर करते खूप. आणि जे म्हणतात मोठे मोठे अभिनेते की लुक्स काही नाही, जिम बॉडी वगैरे काही नाही, तुमच्या ऍक्टिंगवर प्युअर टॅलेंटवर कास्ट करतात. ते त्यांच्या वेळेस एवढं क्राऊड नव्हता ना. आपल्या वेळेस आता म्हणजे कसं जास्त नव्हतं की खूप जास्त आहेत. इव्हन मुंबईमध्ये बघितलं तर एक एक गल्लीमध्ये 5-6 ऍक्टर्स आहेत. जास्त असतील. हा, जास्त असतील ऑब्व्हियसली. तर तिकडे गेलं तर थोडा जो म्हणजे कास्टिंग वाल्यांचा पण प्रेफरन्स असतो, तो एक गोरे पोरं पाहिजे, हायटेड पाहिजे, तुझ्यासारखे चॉकलेट बॉय. पण मला पण नाही मिळत रे काम. तू डायरेक्शन मध्ये ये रे. मस्त. तर तू आता लुक्स वरून ते बोलला, लुक्स वरून लक्षात आलं की आता सध्याला जे सोशल मीडिया वगैरे आहे, तर खूप जास्त कास्टिंग सोशल मीडियावरून होते. आणि त्याचा फटका जे NSD वरून आलेले ऍक्टर्स आहेत किंवा जे जेन्युइनली शिकलेत त्यांना बसतो. हो, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे की रील स्टार जे आहेत, इन्फ्लुएन्सर जे आहेत, त्यांनी खरंच ऍक्टिंग मध्ये तेवढे असतात इफेक्टिव्ह की नाही? काही असतात, नाही असं नाही पूर्णच. काही जण असतात, कारण जसे खूप सारे असे रील स्टार्स पण आहेत की जे चांगले कंटेंट बनवतात, ते ऍक्टिंग करतात, काही कॅरेक्टर्स वगैरे प्ले करतात, सो ते आहेत काही जण. पण ज्यांचे कसे असे नॉर्मली फॉलोअर्स जास्त आहेत, नाहीतर नुसते दिसायला चांगले पोरं पोरी वगैरे, पोरी तर जास्त करून माहितीच आहे, पोरं पण नॉर्मली ते त्यांना जास्त प्रेफरन्स देतात. का तर त्यांचं एक असं असतं की मी मूवी बनवली, त्यामध्ये मी जास्त फॉलोअर्स वाला कोण घेतला तर त्या मूवीला रीच जास्त येईल, की मग तिकीट सेलिंग जास्त होईल, नाहीतर लोक बघायला जास्त आहे, व्ह्यूवर जास्त आहेत, आणि त्यांचा प्रेफरन्स जास्त तिथं असतो की जास्त फॉलोअर्स वाले त्यांना पिक करा. खरं तर या गोष्टीमुळे जे मेहनती सुद्धा अभिनेता आहेत त्यांनी असं डिप्रेस नाही व्हायला पाहिजे, कारण की प्रत्येक जण आपला फायदा बघतोच आणि त्यांच्या फॉलोअरमुळे जर त्यांना ऑडियन्स मिळते, त्यांना तिकीट सेल होत आहे, तर बरोबर. तरी त्यांना आपला कुठं जे स्ट्रगलिंग ऍक्टर्स आहेत त्यांनी त्यांचा माइंडसेट चेंज करायला पाहिजे, त्यांनी काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे.
माइंडसेट चेंज तरी केला तर शेवटी काम पण इम्पॉर्टंट आहे ना. काम तर आहेच इम्पॉर्टंट. काम हातात तर आलं पाहिजे ना काम. समजा काम येत असतं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे, माइंडसेट चेंज करू आपण. पण कामच नसेल येत तर माइंडसेट तोच राहणार ना. तू किती दिवस झालं किती ऑडिशन दिले जवळपास आता रिसेंटली, आणि त्या ऑडिशन दिल्यानंतर तुला काय मिळालं काम, किंवा तुझी काय प्रतिक्रिया आहे की मिळालं तर कसं काय मिळालं, नशिबामुळे मिळालं, आणि नाही मिळालं तर काय काय नेपोटिझम वगैरे. लाईक मी आतापर्यंत मी जवळपास 4 वर्ष झाले मी करतोय यामध्ये काम. ज्युनियर पासून चालू करून आता मी एडी पण करतो, पोस्ट प्रोडक्शन सुपरवायझर पण करतो. प्लस मी कॉस्ट्युम डिपार्टमेंट वगैरे त्या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम केलंय. स्पॉट बॉयचं पण काम केलंय. अरे तर मग लाईक सगळीच कामं थोडं थोडं सगळीकडनं दर्शन घेऊन आलेलो. तर लाईक सगळ्या ह्याच्यात एक्सपिरियन्स घेतलेला आहे मी. आणि क्वेश्चन काय होतं विसरलो. काय होतं आपलं. नेक्स्ट क्वेश्चन. हा, आठवलं. तू एवढे ऑडिशन्स दिले, तर त्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट झालास, तर तुला काय वाटतं कशामुळे सिलेक्ट झालास त्या ऑडिशन मध्ये पर्टिक्युलरली? नशिबामुळे झाला की काही तुझे कॉन्टॅक्ट कामाला आले? आणि जर सिलेक्ट नाही झालायस तर तुला काय वाटतं की नेपोटिझममुळे तू सिलेक्ट नाही झालाय, किंवा तुझ्या स्किलची कमी आहे, असं कधी जाणवतं ना आपलं की नाही यार होते मॅथच काहीतरी कमी होते? ऍक्च्युली ऑडिशन खूप सारे दिले, त्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तर काही कॅरेक्टर्स वगैरे त्यांना जसे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स पाहिजे त्या ह्याच्यात फिट नसून झालो मी. कारण नंतर ऑडिशन नंतर मी जास्त संपर्क नाही करत त्यांना की नाही का फिट आहे का नाही. ओके सर, एक प्रोफाईल पाठवून तू सोडून देतो? प्रोफाईल पाठवून त्यांना नंतर फॉलोअप पण घेतो मी, बट जास्त फॉलोअप नाही घेत. कारण ऑब्व्हियसली त्यांना माझ्यासारखे खूप जण असतात. त्यांना पण ते प्रेशर आहे. कारण आता मी त्यांना नीट मेसेज केला तर नंतर परत ते इज्जतीत मला मेसेज करतात. मी आताच फॉलोअप केलं म्हणजे नाही का, जास्त मेसेज केले तर असं नको ब्लॉक केला मला. त्यामुळे ते पण मला बघायला लागतं. ब्लॅकलिस्ट. आणि जे कामं मला भेटलेत, ऑडिशन तर खूप सारे दिलेले आहेत मी, आणि जे कामं मला भेटलेत ते ऑलमोस्ट 90% कामं मला ओळखीनेच भेटलेले. ओळखीने लाईक डायरेक्टर ओळखीचा आहे, नाही तर कास्टिंग डायरेक्टर ओळखीचा आहे, नाही तर इथं कोण एडी वगैरे क्रू मेंबर्स ओळखीचे आहेत. कारण क्रू मध्ये मी कामं केलेली आहेत, त्यामुळे एक चेहरा लक्षात आहे सगळ्यांच्या की आकाश म्हणून आहे कोणतरी. तर लाईक त्या हिशोबाने मला कामं भेटतात. कोणता सीन असेल एक मी छोटे छोटे सीन केले, मोठा सीन नाही केलेला अजून कोणता. पण छोट्या सीन मध्ये पण लाईक की हा अरे आकाश तू ये, चल तू कर लवकर. लाईक तशा ह्याच्यात मला कामं भेटली. आणि ऑडिशन नॉर्मली नाही जास्त, ऑडिशन मधनं सिलेक्शन एक वेब सिरीज मध्येच झालं होतं, बाकीच नाही झालं. आय थिंक मला. हा, ते वेब सिरीज मध्ये झालं बस, बाकी नाही झालं. बाकी ओळखीनेच झालं सगळं. आता तू ज्युनियर आर्टिस्ट वगैरे बोलला, ते आवडीचा विषय, मला त्याबद्दल खूप बोलायचंय. पण सुरुवात करतो, तुला असं कधी वाटलं पहिल्यांदा की अभिनेता बनावं? आणि जेव्हा वाटलं आणि तू घरच्यांसमोर कन्फेस केलं, तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? पहिले तर पप्पांचं रिॲक्शन असं होतं, बीप, डायरेक्ट बीप होते. आता ते फॅमिली फ्रेंडली मुळे नाही बोलू शकत आपण, बट तसे रिॲक्शन होते. टीचर्स फ्रेंडली पण. हा, अच्छा, ओके. त्यामुळे ते बीप होता डायरेक्ट. आणि फर्स्ट टाइम जेव्हा वाटलं की ऍक्टर बनावं, लाईक 9वी-10वी मध्ये 2014-15च्या वेळेस, तर त्यावेळेस भुवम बम, आशिष चंचलानी वगैरे युट्यूब मध्ये जास्त ते चालू होतं. तेव्हा होतं की लाईक की तसं काहीतरी करायचं, वेगळं क्रिएटिव्ह काहीतरी करायचं. तर मी तसं चॅनल चालू केलं होतं, एबीके वाईन्स म्हणून. तर त्यामध्ये आकाश भंडारी, युट्यूबला अक्ष भंडारी म्हणून आहे. अच्छा. ते एबीके वाईन्स म्हणून केला होता. तर त्यामध्ये मी वेगवेगळे कॅरेक्टर्स वगैरे प्ले करायचो आणि ते करायचो. त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आला होता मला. लाईक व्ह्यूज जायचे 2-3 हजार 4 हजार वगैरे, आणि त्यावेळेस तेवढे व्ह्यूज खूप जास्त होते मला. कारण नॉर्मली ओळखीचे आपले 100-1 जण आणि त्यात 3-4 हजार जण बघतात, ते लाईक असं व्हायचं की सेलिब्रिटी बन गया आपण. तो मला त्यावेळेस होता. पण ते नंतर कळलं की व्हिडिओज मध्ये एवढं हे नाहीये की नाही का, रिच लवकर नाही भेटत, आणि युट्यूबला 4,000 वॉच टाइम कम्प्लीट करायला लागेल. 4,000. हा, तर मग मी लाईव्ह स्ट्रीमिंग चालू केली. लाईव्ह स्ट्रीमिंग मधनं मी गेमिंग मध्ये गेलो. गेमिंग मध्ये आपलं बीजीएम आहे, पबजी आधी होता, ते प्रोफेशनल मी स्वतःची क्लायंट चालू केलं की लाईक आम्ही 4-5 जण होतो, तर आम्ही गेम वगैरे खेळायचो, तर त्यातनं पैसे यायचे. स्ट्रीम वरती कोण आले व्ह्यूअर्स वगैरे, ते सुपर केव्हाची गोष्ट आहे? तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये होता? हे 11th नंतर. 11th मध्ये तू कमावले पैसे? हा. किती फर्स्ट अर्निंग? फर्स्ट अर्निंग माझी तसं तर $100 असतं. फर्स्ट अर्निंग माझी काही ते अराउंड 12-13 हजार रुपये आली होती. मस्त. युट्यूब मधनं. आणि लाईक मी असं तर मी 16-17 वर्षाचा असतापासून तेव्हापासून मी कामं करतोय.
कोणते काम? लिस्ट येईन ती पूर्ण. कारण युट्यूब स्टार्ट केलं आधी, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग करता करता मी जिम मध्ये पण कामाला लागलो सेल्स करता. तर सेल्स मध्ये असं कळलं की तिथं लय शिव्या खायला लागतात, कारण बॅलन्स पेमेंट असतं त्यांना मी कॉल करायचो, तर लाईक लय शिव्या भेटायच्या. नंतर बघितलं ट्रेनरला इज्जत जास्त भेटते, तर मग ट्रेनरचा कोर्स केला मी. तू आता अशी बॉडी, आधी होती चांगली. ट्रेनरचा कोर्स केला, तर ट्रेनरला जॉईन झालो, प्लस सेल्स पण बघायचो, सेल्स टीम लीडर झालो, त्यानंतर फ्लोअर मॅनेजर झालो. तर त्याच जिम मध्ये, तर त्या जिम मधनं मला एक ट्रायपॉड फिटनेस म्हणून एक होती, ट्रायपॉड मध्ये केलं, गोल्ड्स मध्ये केलं, वाव जिम मध्ये केलं, म्हणजे लाईक मोठी मोठी नाव आहे ती. तिथं मी फ्लोअर मॅनेजर होतो. तर सेल्सचं म्हणजे टार्गेट पण मला दिलं त्यांनी की आकाश या महिन्यात 5 लाख करायचं आहे. मी डायरेक्ट म्हणायचो ओके करू, एकदम निवांत मध्ये ओके, आणि मी करायचो टार्गेट कम्प्लीट. तर तो एक प्लस पॉइंट होता. तर त्यानंतर ते करता करता मी हे पण MLM पण केलंय, मल्टी 2 लोगों को जोड़ने हाँ. वाली बात. तुम 2 को लेके आओ, वो आगे 2 को लेके आएंगे. मी पण स्टार्ट केलं होतं, पण 2 जणांना जोडलं की मलाच वाटलं यार का फसवतोय मी कुणाला तरी. हा ना, बंद मला केलं. आधी वाटलं होतं की वर्षभरात ऑडी आपण पण घेऊ. मी तर एवढं स्वप्न पण होतं पाहिलं. ऑडी नाही, पण जेवढे खिशातले होते ते पण गेले सगळे. त्यामुळे पण त्यात एक शिकायला चांगलं भेटलं, कम्युनिकेशन चांगलं तिथं डेव्हलप झालं आणि कॉन्फिडन्स चांगला डेव्हलप झाला. ते केलं. त्यानंतर ते करता करता फर्स्ट कॉपी शूजचा बिझनेस केला, जे एक लोकल दुकानातनं मी शूज घ्यायचो आणि मी समोर विकायचो. ब्रँड लावून? नाही, ब्रँड नाही, तेच जे यायचे तेच विकायचो. त्यातनं मग थोडे निघायचे मग पैसे. ते केलं. त्यानंतर फर्स्ट कॉपी जॅकेटचं केलं. फर्स्ट कॉपी म्हणजे डायरेक्ट फर्स्ट कॉपी नाही, सेकंड थर्ड असायची, बट त्याला फर्स्ट कॉपी नाव. फर्स्ट कॉपी. सगळे तेच म्हणायचे, मी असं नव्हतं हे करत, सगळे तेच म्हणायचे. त्यामुळे तो फर्स्ट कॉपीचं हे केलं. ते करता करता मग नंतर BPO ला लागलो होतो. मध्ये एक प्रॉब्लेम झाला होता, तर त्या प्रॉब्लेममुळे मी BPO कॉल सेंटरला लागलो होतो. तर कॉल सेंटर मध्ये पण लाईक तिथं केलं. त्यानंतर ना मग ऍक्टिंग मध्ये परत आलो. मध्ये ऍक्टिंग मध्ये गॅप घेतला होता मी, तर परत ऍक्टिंग मध्ये आलो. मग आता नंतर ना आल्यानंतर कळलं की भाई हीच फील्ड आहे आपली, दुसरं काही नाहीये. मग तिथनं चालू झाली ऍक्टिंगची. तर ज्युनियर आर्टिस्ट विषयी तू बोलला होता, तर ज्युनियर आर्टिस्ट मध्ये ना मी पण खूप काम केलं, तुझ्यासोबत आपण सोबतच खूप सेटवर काम केलेलं. तर ना मला कधी कधी एखाद्या वेळेस असायचं, तुझाच विचारतो मी, तुला असं कधी वाटलंय का की ज्युनियर आर्टिस्टला ते सगळेजण खूप काही चांगल्या पद्धतीने बोलत नाहीत, खूप चांगले काय वागणूक देत नाहीत? तुला कधी असं वाटलं का की यार आता हे अपमानाची एकदम लास्ट स्टेज होती, आता अभिनेता बिझनेस सगळं गेलं, मी जे आहे ते बरं आहे, शिकून काहीतरी चांगलं करावं, म्हणजे अभिनेता बनण्याचं स्वप्न सोडावं, असं कधी वाटलं का तुला? असं म्हणजे ज्युनियरच्या ह्याच्यामध्ये तर नाही वाटलं की सोडावं म्हणून वगैरे, पण हा अपमान तर खूप जागी झालेला आहे. एखादा लाईक जे आपण एक शूटला गेलो होतो, एक टेंट होता, मूवीचं नाव म्यूट करू आपण. ओके. आपण नागराज तर की असं होतं की मग तिथं क्राऊड पाहिजे होता, तर त्यांनी क्राऊड करता जे गवंडी लोक असतात त्यांना पण बोलवलं होतं 500-500 रुपये देऊन. आणि मी शिकून आलो, तर लाईक आमचं हे होतं की आपण तर शिकून आलो होतो, तर आपल्याला एक हे होतं की थोडी इज्जत, ज्यादा नाही, थोडी तरी इज्जत द्या. लाईक त्यांचं असं व्हायचं की चल निघ तिकडनं, इकडे वाच तिकडे वाच, हे करते. तर लाईक ते थोडंसं हे झालं. आणि नंतर जेवणाच्या यायला पण नॉर्मली म्हणजे खूप जणांनी बघितलं असं, मुंबईमध्ये माहित नाही, तर ज्युनियर नाही केलं मी, पुण्यामध्ये तिकडं म्हणजे होतं शूट, असे तुटून पडायचे ना की वर्षभर उपाशी ती लोक, एवढे पार की लाईक की लय येड्यावाने. तर मग ते इज्जतच नाही त्या कामाला. खूप ते शूट खूप भयानक होतं. हा, तर ते बघितलं तेव्हापासून मग ते हे झालं की भाई ज्युनियर नको. पण नंतर परत मग बँक अकाउंट आठवलं, तर म्हणलं जावं थोडं ज्युनियरला. कारण ऑब्व्हियसली पैसे पाहिजे, गरज कम्प्लीट करायला. थोडं पैशांपेक्षा जास्त आपण ते कॉन्टॅक्ट साठी जातो. हा, कारण पैसे पण एवढे तरी नाहीत मिळत की हे माझा जायचा खर्च उबरचा व्हायचा, ऑटोचा 300-400 व्हायचा आणि मी यायचे 500. हा ना, काय त्यात नाही. पण ठीक आहे, ते पण एक प्रवास आहे, एक जर्नी आहे ती, पण एक प्रोसेस आहे ती. तर तुला आकाश जैन विषयी माहिती आहे का काही? मीच आहे तो. भंडारी कोण आहे? तो पण मीच आहे. ऍक्च्युली हे झालं कसं की ह्या पूर्ण जर्नी मध्ये खूप सारे गुरुजी बाबा, थोडस मस्त टॉपिक आहे. गुरुजी बाबा. तर ते गुरुजी बाबा खूप सारे ट्राय केले, कारण एक मनात भीती होती की नाही का, खूप सारे लोक बोलायचे की
नशिबाचा खेळ हे ते वगैरे. तर लाईक ते होतं आणि घरचे पण एवढे प्रेशर हे करतात ना की सोडून दे, जॉब वगैरे कर काहीतरी, यात काय इन्कम नाही एवढा, नाही तर कंटिन्युअसली इन्कम नाही. इव्हन आज पण येताना मी काल निघालो होतो तेव्हा पप्पा म्हणले की ठीक आहे चाललाय, पण बघा जॉबचं काहीतरी. लाईक ते अजूनही चालू आहे. तर त्यामुळे मी ते चेक केलं होतं की आहे का नाही बाबा आपल्या आयुष्यात, कसं आहे काय वगैरे. काय आला रिप्लाय? चांगले म्हणले, आहे चांगले. चांगले म्हणले का? काय म्हणले डिटेल मध्ये सांग. आहे वय की आहे, थोडा स्ट्रगलिंग पिरियड आहे, थोडं ते 7.5 वगैरे ते अरे बाप. त्या गोष्टी आहेत. ते झालं की नंतर ना आहे चांगलं पिरियड आहे आता सध्या, की कॉन्टॅक्ट वगैरे करायचे आहेत सगळ्यांबरोबर, चांगल्या ओळखी करून ठेवायच्यात, नंतर ना त्या ओळखी कामाला येतात असे ते बोललेले. आता काय माहिती. तर मी ते एक गुरुजींना विचारलं, पण ते लाईक बोलले हा वगैरे, त्यांनी बघूनच म्हणले की अरे तू लय मोठं करणार तू. म्हणलं हो. म्हणलं ओके घ्या ₹2000. तर तो मला झालं, म्हणलं नाही. त्यानंतर मी अजून 5-6 जणांना विचारलं, 2-3 जणांना नाही 5-6 जणांना विचारलं की बाबा काय आहे? कारण क्रॉस चेक करायला एक थोडी हे होती की इव्हन त्यांना विचारलं, चॅट जीपीटीला विचारलं. चॅट जीपीटी पण एक चांगला आता साथी चॅट झालाय. जीपीटी तर असं माझं 2 दिवसाला एकदा तरी रात्रीचं कन्व्हर्सेशन करतो सगळं. माझी चॅट बघितली ना तू, लाईक लोक असे विचारतात की एआय नाही तर चॅट जीपीटी ये बताओ ये करो. मी त्याला असं म्हणतो भाई ये हुआ है, हा. क्या करू. मी डायरेक्ट असं नाही का भाऊ आहे तुम्हाला. मी कास्टिंगचा तरी मेसेज आला ना की कोणतं म्हणजे शूट असेल, तर ते शूट बद्दल मेसेज समजला नाही की एक्झॅक्ट हे शूट कोणतं आहे, तर मग मी ते पण त्याला पाठवतो चॅट जीपीटीला की भाई काय आहे, काय नाही वगैरे. तर लाईक अशी त्याकडनं हेल्प घेतो मी चॅट जीपीटी कडनं. आणि बाकी ऍस्ट्रॉलॉजीचं विचारलं तर हा ट्राय केलेलं आहे मी, खूप सारे हे केलेले, इव्हन ते अंगठ्या वगैरे ते पण केलेले. खूप सारे ते उतारे वगैरे असतात की नजर नको लागू, नाही तो नजर लागली आहे ते पण केलेले. तर गेलेलो त्यातनं. आता तुझ्या क्षेत्रामध्ये आहेस ऍक्टिंग, अभिनय, यामध्ये ना स्वतःसाठी वेळ मिळणं अवघड आहे. तर आपला जर एखादा सुकून हुकून जर पार्टनर झाला, त्याला तर वेळ देणं खूप अवघड आहे. तर यावरूनच प्रश्न विचारतो, तुझी एखादी प्रियसी होती, आहे की होणार, काय विषय आहे? होणार तर माहित नाही, तसं तर रोजच एक कोणती नवीन आवडते. सगळं बरं आहे ना? सगळं बरं आहे ना? आता सध्या तरी कोण नाही, बट हा आधी होती. आणि लाईक जे तो मध्ये म्हणलं तर मी ऍक्टिंग फील्ड सोडली होती. ऍक्टिंग आणि युट्यूब, तू त्याविषयी कम्फर्टेबल असेल तर सांग. तो इन्सिडेंट. ऍक्टिंग आणि युट्यूब मी मध्ये सोडलं होतं. मी लाईक जॉब करता गेलो होतो. तर ते रिझन तेच होतं की त्या घरच्यांना जॉबवाला पर्सन पाहिजे होतं, की लाईक युट्यूब वाला नको, असं क्रिएटिव्ह फील्ड मध्ये नको. ते थोडे टिपिकल थोडे बॅकग्राऊंड होतं त्यांचं. तर लाईक जॉबवाला पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. सो मी म्हणलं की ठीक आहे. त्यामुळे मी माझं करिअर सोडलं की लाईक त्यावेळेस रील्स पण अशी यायची की नाही का, की करिअरला काही ना काहीतरी गॅप भेटतो, फॅमिली बघायला लागते. आणि मी लाईक 7 वर्ष रिलेशन मध्ये होतो. अरे वा. तर मग मी ऍक्टिंग सोडलं, 1 वर्षाने तिने मला सोडलं. तर मग ते झालं, डबल डेट केला. सो आता जिता असन बेस्ट ऑफ लक, चांगली राहा. अरे वा. हे तू मला आत्मविश्वास देतोस की या गोष्टी करून येतो. हा लाईक आता समजलं की बाई कुणी तुमच्या लाईफ मध्ये येऊ, किती मित्र जवळचा येऊ, कुणी काही येऊ, समजा तुमचं ड्रीम नाही तर तुम्हाला जे करायचंय त्याच्यावरती पूर्ण फोकस राहा, पूर्ण फोकस राहा. आणि लाईक एक सर्वात भारी उपाय जो आहे, जो मी पण केलेला आहे, मी नॉर्मली म्हणतात की 100 दिवस तुम्ही जे करताय त्यावरती रोज त्याला तुम्ही 2 तास द्या, जास्त नाही 2 तास द्या फक्त. आणि आपल्या असे रील्स बघण्यात 5-6 तास जातात, 2 तास फक्त त्या कामाला द्या. तर मी 100 दिवस तर नाही पण 30 दिवस दिले होते. तर लाईक त्याचा रिझल्ट भेटलेला चांगला, की स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस झालेले, की मला लाईक थिंकिंग चेंज झाली होती, थोडे स्किल्स माझे डेव्हलप झाले होते. तर लाईक ते फायदा झाला होता. तर स्वतःवरती काम करा, बाकीच्या गोष्टीत नका पडू. ओके, एक छोटासा रॅपिड फायर घेऊया आपण. 3 ते 4च प्रश्न आहेत, पण ते तुला 3 ते 4 सेकंदामध्ये सांगायचे. ओके. ओके. तर प्रश्न पहिला, पहिली कमाई कुठून व किती झाली? पहिली कमाई युट्यूब मधनं झाली, 14,000. 14,000. वा. फेवरेट बॉलिवूड ऍक्टर अँड ऍक्ट्रेस? ऍक्टर मनोज बाजपेयी आणि आली आपले गुड्डू भैया. ऍक्ट्रेस? ते दोघं ऍक्टर. आणि ऍक्ट्रेस तर अशी स्पेसिफिक कोण नाहीये, बट तरी कोणाचं नाव घेऊ, कळा ना मला ऍक्ट्रेस मध्ये, श्रद्धा कपूर. सेम. ब्रेकअप झाल्यावर पहिली गोष्ट काय केली? घर सोडलं. चांगली गोष्ट आहे.
नाही, चांगली गोष्ट आहे. तुझ्या लाईफवर जर मूवी बनली सुकून तर टायटल काय असेल त्या मूवीचा? अतरंगी. अतरंगीस. अतरंगी कारण खूप सारे म्हणजे एक शॉर्ट मध्ये माझी जर्नी तुला सांगतो की लाईक 10वी नंतर ना मी डिप्लोमा केला नाशिकला. चांदवडला एक हे HSJB म्हणून जैन कॅम्पस आहे ते. लाईक तिथं गेलो, कम्प्युटर मध्ये होतो डिप्लोमा. ते गेल्यानंतर ना कळलं की आपल्याला नाही येणार. परत आलो. किती वेळाने वाटलं आपल्याला नाही ना? 1 वर्षाचंच कळलं की नाही होणार. ते फीज पण खूप होती, 1.5 लाख रुपये फीज होती. सो लाईक की ते गेले पैसे. तिकडनं आलो, 11वी-12वी केली. त्यानंतर BBA ला ऍडमिशन घेतलं. सेकंड इयर YD झालो. त्यानंतर ते दिलं, परत YD झालो. तर लाईक 3 वर्षाचा कोर्स मला 5 वर्ष लागले पास व्हायला. पण झालो मी पास. डिग्री आली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. BBA मी झालं, ग्रॅज्युएट आहे मी. तर लाईक ते हे झालं. आणि बाकी काम वगैरे सगळं जे सांगितलं मी तुला, काम वगैरे लाईक 16 वर्ष तेव्हापासूनच मी काम वगैरे करतोय. आता मी 25 वर्षाचा आहे, वाटत नाही बट 25 वर्षाचा आहे. नाही, तेच आता आलेला मी, मला म्हणला 25 वर्षाचा आहे, मी हादरलो ना. म्हटलं 1-2 वर्षांनी मोठा झाला. अरे अतरंगी आहेस खरंच. आधी वाटायचो, आधी कशी म्हणजे जेव्हा जिम फील्ड मध्ये होतो तेव्हा स्पॉन्सरशिप होती मला ओनरची. तर लाईक तिथं बॉडी वगैरे झाली होती चांगली, म्हणजे ह्यापेक्षा 3 पट होतो मी जास्त. तर नंतर जे ब्रेकअपचा सीन झाला, जेव्हा घर सोडलं मी, घर पण याकरता सोडलं की लाईक घरी नाही फेस करू शकत, कारण माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये माहिती होतं. आणि अख्ख्या फॅमिलीमध्ये मी जैन आहे, तर जैनमध्ये कसं असतं की 25 वर्षाचा म्हणजे पोरगा सेट पाहिजे, की लाईक काहीतरी बिझनेस पाहिजे, काहीतरी त्याचा जॉब वगैरे चांगला पाहिजे अशा ह्याच्यात. आणि ते आपलं नव्हतं तशा ह्याच्यात. तर मग ते सगळ्यांना सांगितलं की मी लग्न फिक्स आहे, ह्याबरोबरच करणार. आणि ते झालं. तर मग लाईक घरात काय फेस दाखवू. त्यामुळे मी एक 7-8 महिने मी बाहेर राहत होतो. मी घराच्या जवळपासच रूम घेतला होता. तिथं बाहेर राहून मग मी बाहेर कामं वगैरे करत होतो. लाईक तेव्हा कबीर सिंग झालो होतो. अरे बापरे. सो कारण 6 वर्षाचं रिलेशनशिप पूर्ण असं हे झालेलं की नाही का, जे अनएक्सपेक्टेड होतं. कारण आमच्या कॉलेजमधले माझे मित्र मैत्रिणी वगैरे सगळ्यांना असं वाटायचं की सोडून गेलं तर मी जाईन, पण ती गेली. त्यामुळे लाईक सोड, तुझी ही कथा आपण सोडून देऊ. तर घरच्यांचा प्रश्न झाला, अभिनेता आणि या क्षेत्रातलाच एक विचारतो. नेटवर्किंग करणं खूप महत्वाचं आहे, तू ज्या फील्डमध्ये आहेस ते. तर तू सुरुवात कुठून केली आणि तू सुरुवातीपासून इतका एक्स्ट्रोवर्ट आहेस की तू अपग्रेड करत राहिला? एक शॉर्ट मध्ये सांग. स्टार्टिंग तर ज्युनियर मधनच केलेली, आपण सोबतच होतो ज्युनियरला. ज्युनियर पासून मग हळूहळू ओळख करत करत म्हणजे लोक भेटायची, तर कम्युनिकेशन चांगलं होतं माझं. तर मग आधीपासून चांगलं होतं. हा. आणि ज्यांना चांगलं करायचं त्यांच्यासाठी काही टिप्स? काही नाही, युट्यूबवर व्हिडिओ बघा. मी खरं ते युट्यूबवर व्हिडिओ बघतायत. अरे कम्युनिकेशनची व्हिडिओ बघा. कम्युनिकेशनची वगैरे ती व्हिडिओ. आणि MLM केलं होतं, मल्टी लेवल मार्केटिंग, तर त्यामुळे पण पण कम्युनिकेशन. ते आपण हे नाही करू शकत, रिकमेंड नाही करू शकत. हा, ते रिकमेंड ते नाही करायचं नाही, चांगलं नसतं ते. लय बकवास आहे ते, खूप पैसे जातात. पण लाईक ते लाईक मिरर प्रॅक्टिस करू शकतो. आणि मेन म्हणजे आपलं प्रोनाऊन्सिएशन चांगलं होण्यासाठी जे आपल्या ड्रामामध्ये वर्कशॉप सांगतात, प्रॅक्टिस सांगतात की माउस मध्ये पेन्सिल होल्ड करून रीडिंग करायची, लाऊड रीडिंग करायची, हे सगळ्यांनी एक ते प्रोनाऊन्सिएशन क्लिअर होतं आणि त्यानंतर कॉन्फिडन्स आपोआप वाढायला लागतो, मला असं वाटतं पर्सनली. बाकी ठीक आहे, तुझ्या टिप्स दिल्यास त्या फॉलो करू नका MLM वाला. बाकी ठीक आहे, जे सांगतोय ते भाई आपला MLM वाला नको करू, बट कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवरती आणि डायरेक्ट जाऊन बोला. एक तर काय होणार आहे, लईत लईत समोरचा नाही म्हणणार. हा, मला हे विकी कौशल का भुवन बामचं सेंटेन्स आहे की झालं तर हो म्हणेल, नाही झालं तर नाही म्हणेल. म्हणजे ते हिंदीमध्ये होतं काहीतरी, होगा तो बहुत अच्छा होगा, नहीं होगा तो बस जो अभी काय बिघड जाएगा, जो अभी चल रहा है वो तो चलता ही रहेगा, लाईक त्या ह्याच्यामध्ये. आणि अजून एक यांचे नवाज सरांचं की फर्स्ट स्टेप फक्त अवघड असतो, की मी कोणतीही गोष्ट तुम्ही करा, कोणतीही फर्स्ट स्टेप घेणं तुम्हाला अवघड असतं. ती स्टेप तुम्ही घेतली ना, पुढचं तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं, तुम्ही करत जाता. तर मग फर्स्ट स्टेप आहे की जाऊन बोला त्यांच्याबरोबर. ऑनलाईन तर मला नाही एवढा विश्वास. मी थोडासा आत्ता असं झालोय की मला लाईक जे टेक्नॉलॉजी वाढते, मला अजूनही ओल्ड वालच आवडतंय, की जाऊन समोर भेटून बोलायचं वगैरे. तेच इफेक्टिव्ह पण आहे. हा, कारण ऑनलाईन ह्याच्यात तुम्ही नाही एवढे करू शकत. इव्हन ते फोटो पण पाठवतो आपण कास्टिंग वाल्यांना, दरवेळेस लुक चेंज होतो.
तर मग ते कसं ते जज करणार, कसं हे करणार. त्यामुळे समोर जाऊन डायरेक्टली बोला. एक तर ते हा म्हणतात, एक तर काहीतरी तुम्हाला ऍडवाइस देतात, काहीतरी होईल, फेल तर नाही होणार तुम्ही. एक तर शिकायला भेटणार, नाही तर पास होणार. तर लाईक त्या ह्याच्यात डायरेक्टली जाऊन बोला. तर आता पॉडकास्ट साईडमध्ये आलोत आपण. आता एक गोष्ट कर, की हे आपला जे पॉडकास्ट आहे ते तुझ्या फ्युचरसाठी आहे बेसिकली, की तू फ्युचरमध्ये जेव्हा हा बघशील तेव्हा वाटेल की यार काय काय करत होते. तर आता कॅमेरामध्ये बघून तू बोल की तू करू शकतोस. तुला जे मनातून वाटते का नाही की चैतन्य तू खूप भारी आहेस, तू मेहनत कर, तू करू शकतोस, असं काहीतरी पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय द्यायचं असेल ना कॅमेरात बघून देतो स्वतःसाठी, तुझ्यासाठी. लाईक स्वतःसाठी आता मी जसं माझी जर्नी चालू आहे, की मी एवढी सारी कामं केली, एवढे सारे फील्ड चेंज केले, खूप सारे मी फील्ड चेंज केले, जॉब, बिझनेस, खूप काय काय मी गोष्टी केल्या. तर आधी असं वाटायचं की भाई मी चुकीचं करतोय, मी काय करतोय हे वगैरे. बट आता ऍक्टिंग फील्ड मध्ये बघितलं तर मला ह्या सगळ्या गोष्टी कामाला येतात. तर लाईक जे तुम्ही करताय ना ते मन लावून करा, आणि जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे ना त्याला तुम्ही प्रॅक्टिस आजपासूनच चालू करा. मग लाईक तुम्ही कितीही वयाचे असताना, लहान असताना, मोठे असताना, तुम्ही प्रॅक्टिस त्या गोष्टीची चालू करा. इव्हन तुम्ही आता 10वीला असताना आणि तुम्हाला ऍक्टिंग मध्ये जायचंय, त्याची प्रॅक्टिस तुम्ही आत्तापासून चालू करा. कारण पुढे जाऊन तुम्हाला ती प्रोसेस जी आहे ती म्हणजे अशी अवघड नाही जाणार, सोपी राहील प्रोसेस. आणि मी पण तेच करतोय आणि त्याचा मला फायदा पण होतोय. आणि लवकरच आपण चांगल्या मोठ्या पॉडकास्ट वरती भेटू, ज्यात आता तर एवढे असे मूवी आले नाही ज्यामध्ये मी लीड मध्ये काम आहे. बट लवकरच अशा मूवी येतात की ज्यामध्ये मी लीड मध्ये आहे आणि मी येईन, 100% येईन. हे ठीक आहे, पण तू स्वतःसाठी बोल की तू आकाश करू शकतो, असं स्टेटमेंट पाहिजे मला. करू शकतो मी, का असं म्हणजे नाही नाहीच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही की लाईक तू करू थर्ड शकतो. पर्सन बोलतोय, तू स्वतःला बोलतोय असं कर, तुझ्या फ्युचरसाठी बोलतोय. लाईक मी असं म्हणजे नंतर मी कधी 5-10 वर्षांनी मी हा मेसेज बघितल्यावरती लाईक की ते होईन की हा, ती हा जे रील्स यायची की नाही का, लाईक स्ट्रगलिंग करतोय साईडनं तो पर्सन जातोय 5 वर्षानंतरचा तो कॉलेज ते वगैरे, ते ते हा पाहिजे. तशा ह्याच्यात थोडं की लाईक कर, चांगले दिवस येणार आहेत पुढे, करू शकतो. कितीही प्रॉब्लेम येतात, उभा राहा, फेस कर आणि जा पुढं. काही टेन्शन नको घेऊ, जे होणार ते चांगलं होणार. आणि आत्ता काय तुला भेटलं नाही तर काही टेन्शन नाही घ्यायचं, कारण पुढं अजून मोठं काहीतरी चांगलं भेटत असतं आणि ते आत्ता भेटलेलं आहे आणि त्याच्या पुढं भेटत राहील. त्यामुळं करत राहायचं. खूप मस्त. ऑल द बेस्ट त्या भविष्यासाठी. तुझे स्वप्न बघितले ते पूर्ण हो अशी माझी आणि सगळ्यांची इच्छा आहे. मी प्रार्थना करतो की तुझे स्वप्न, यार खूप फॉर्मल झालं नाही, तुझे स्वप्न पूर्ण हो, बस एवढी आशा करतो. बाकी कसा वाटला तुम्हाला असा पॉडकास्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट एपिसोड मध्ये. आकाश, चांगलं वाटलं तुला बोलून. तुला थँक्यू. कसं वाटलं सांग. मस्त, कारण फर्स्ट पॉडकास्ट आहे ह्याचा पण माझा पण. सो एक नंबर.